नमस्कार सर्वांना, आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आज आपण झटपट बनणारी मसाला वांग्याची रेसिपी पाहणार आहे. त्यासाठी मी अशा पद्धतीनं वांग कट करून घेतलेलं आहे. साईडचं देठ काढून घ्यायचं आणि पाठीमागील देखील अर्धा देठ काढून घ्यायचा आणि एका वांग्याचे 4 भागामध्ये असं कट करून घ्यायचं. मसाला वांगी बनवण्यासाठी इथे कोवळी वांगी मी घेतलेली आहेत. आता एका वांग्याचे असे 4 भाग कट करून घेतलेले आहेत. वांग अजिबात कुठं किडकं आहे की नाही हे पहिल्यांदा चेक करून घ्यायचं. त्यानंतर चिरलेली वांगी मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे. त्या पाण्यामध्ये वांगी कट करून ठेवायचे आहेत, जेणेकरून आपली ही वांगी काळी पडणार नाहीत. याच पद्धतीनं मी सर्व वांगी इथे चिरून घेतलेली आहेत. इथे मी 5 वांगी कट करून घेतलेली आहेत. त्यानंतर आता या वांग्यासाठी लागणारा आपण मसाला, त्यासाठी वाटण तयार करणार आहे. तर एक मोठा चमचा मी इथे धने कढईमध्ये घेतलेले आहेत. 1 चमचा जिरे, ते थोडेसे भाजून घ्यायचे आहेत. याचा खमंग असा वास आला की याच्यामध्ये 1 मोठा चमचा तीळ देखील भाजून घ्यायचा आहे. तीळ देखील थोडेसे तडतडायला लागले की आपण हे साईडला काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं आपलं तीळ देखील इथं भाजलेलं आहे. हे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. यानंतर याच कढईमध्ये मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे देखील थोडेसे भाजून घ्यायचे. शेंगदाण्याचा थोडासा कलर चेंज झाला की याच्यामध्ये आपण कट करून घेतलेलं खोबरं भाजून घ्यायचं आहे. इथं शेंगदाण्याचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत मी भाजून घेतलेले आहेत. याच्यामध्येच अर्धी वाटी कट केलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे. ते देखील आता या शेंगदाण्यासोबत भाजून घ्यायचं आहे. आता शेंगदाणा पूर्ण भाजेपर्यंत त्याच्यासोबत ते खोबरं भाजायचं. इथे आपलं शेंगदाण्याने खोबरं देखील भाजून झालेलं आहे. जास्त शेंगदाण्याने खोबरं करपू द्यायचं नाही, नाहीतर मसाला काळपट होतो. आता हे भाजून घेतलेले सर्व मसाले आपण मिक्सरला फिरवून घेणार आहे. आता याच्यामध्ये मी 5 ते 6 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर कोथिंबीरीच्या काही काड्या घेतलेल्या आहेत. हे आता आपण पाणी न घालता मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं हे असं आपलं मिक्सरला फिरवून वाटण तयार झालेलं आहे. ते आता आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. आता याच्यामध्ये मी इथं घरगुती कांदा लसूण मसाला 1 चमचा घेतलेला आहे आणि छोटा लहान चमचा काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे. त्यानंतर पाव चमचा हळद घेतलेली आहे. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये थोडं थोडं असं पाणी घालून हे वाटण आपल्याला ओलसर असं बनवायचं आहे. हा मसाला पूर्ण आपण ओला करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे वाटण आपल्याला त्या वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं इथं मी वाटण तयार केलेलं आहे. आता हे आपण याच्यामध्ये मिश्रण भरून घ्यायचं आहे. वांग्यामध्ये सर्व व्यवस्थित असं हे आपण वाटण भरून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं मी इथं सर्व वांग्यामध्ये दाबून असा मसाला भरलेला आहे. जितका मसाला बसतोय तितका आपण या वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे. आता इथं मी सर्व वांग्यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे आणि काही मसाला शिल्लक राहिलेला आहे. त्यानंतर मी गॅसवरती कुकर गरम करायला ठेवला होता आणि त्याच्यामध्ये 1.5 पळी तेल घेतलेलं आहे. आता त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची. मोहरी व्यवस्थित तडतडली की अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरे देखील तडतडले की आपण जे भरून घेतलेली वांगी होती ते या तेलामध्ये घालायचे आहेत. आता सर्व वांगी या तेलामध्ये मी इथं घातलेली आहेत. आता याच तेलामध्ये 1 मिनिटभर अशीच परतून घ्यायची आहेत. हे वांगी 1 मिनिटभर परतली की आपला जो सुरुवातीला राहिलेला वांग्यातला मसाला होता ते देखील याच्यामध्ये आता घालून घ्यायचा आहे. हे इथं मी राहिलेला मसाला याच्यामध्ये घातलेला आहे. आता हा देखील मसाला जो आहे, म्हणजे जे वाटण आहे ते यामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत हे देखील वांगी आणि मसाला एक साधारण 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायचं आहे. बारीक गॅसवरती ही वांगी आणि मसाला मी व्यवस्थित परतून घेतलेला आहे. यानंतर आपण याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे. आता इथे मसाल्याला तेल सुटायला लागलेलं आहे आणि आपला मसाला व्यवस्थित भाजलेला आहे. त्यामुळे याच्यामध्ये आता पाणी ॲड करायचं आहे. मी मसाल्याची प्लेट धुवून थोडंसं पाणी घातलेलं आहे. त्यानंतर अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे.
कुकरमध्ये भाजी बनवत असताना जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. कुकरमध्ये भाजी बनवत असताना आपल्याला भाजीमध्ये जितका रस्सा हवा आहे तितकंच पाणी घालायचं. यानंतर मी कुकरचं झाकण बंद करून घेतलेलं आहे आणि एक शिट्टी करून घ्यायची आहे. आणि कुकरची दुसरी शिट्टी होण्या अगोदर गॅस बंद करून घ्यायचा आहे. त्यानंतर कुकर मी इथे पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता कुकरच्या एका शिट्टीमध्येच आपली ही वांग्याची भाजी तयार झालेली आहे. तर आता ही भाजी आपण एकदा पळीने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. म्हणजे मसाला खाली कुकरला चिकटलेला असतो तो देखील याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. भाजी आपली अगदी दाटसर अशी तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये मी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे, ते देखील याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर अशा प्रकारे आपली झटपट अशी वांगी मसाला तयार झालेला आहे. तर मी ते एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. जर तुम्ही घाईच्या वेळी वांग्याची भाजी बनवत असाल तर नक्की अशा पद्धतीने ट्राय करा. रेसिपी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील.